नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सुद्धा असं वाटतं का स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी लाखो रुपये लागतात? पण खरं सांगायचं झालं तर तुम्ही 5,000 रुपयापासून स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 5,000 रुपयापासून स्टॉक मार्केट कसं सुरू करायचं आणि कोणत्या चुका टाळायच्या आणि बिगिनर म्हणून सेफ इन्व्हेस्टमेंट आपण कशी सुरू करायची. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्टॉक मार्केट सुरू करण्यासाठी काय लागतं? आता स्टॉक मार्केट सुरू करण्यासाठी तुम्हाला या पुढील 3 गोष्टी आवश्यक असतात. पहिली गोष्ट, तुम्हाला हवं असतं डीमॅट अकाउंट, ज्यामध्ये तुमचे जे शेअर्स असतात ते सुरक्षित राहतात. दुसरी गोष्ट असते ती असते ट्रेडिंग अकाउंट, ज्याद्वारे तुम्ही शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकता. आणि तिसरी गोष्ट असते ती असते बँक अकाउंट, ज्यामध्ये तुम्ही पैसे ऍड करू शकता आणि विड्रॉल देखील करू शकता, जे तुमच्या बँक अकाउंटमध्येच येतात. आणि डीमॅट अकाउंट खोलणं हे खूप सोपं आहे. यासाठी तुम्हाला फक्त एक 10 ते 15 मिनिटं लागतात आणि ही सर्व प्रोसेस मोबाईलवरनं तुमच्या एकदम इझिली होते. आणि यासाठी तुम्हाला जे ब्रोकर्स हवे असतात त्याची मी लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. हे तिन्ही ब्रोकर चांगले आहेत. यामध्ये पहिला जो आहे झिरोदा आहे, दुसरा आहे एंजल वन आणि तिसरा आहे अलाइज ब्लू. हे तिन्ही ब्रोकर्स तुम्ही बघू शकता आणि त्यामध्ये अकाउंट ओपन करू शकता. आता पार्ट 2 मध्ये बघणार आहोत आपण की 5,000 रुपयामध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करणार आहोत. आता जर तुमच्याकडे 5,000 रुपये असतील तर तुम्ही एखाद्या चांगल्या एका स्टॉकमध्ये सुद्धा टाकू शकता, किंवा तुम्ही ते 5,000 वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा डिवाइड करून पैसे इन्व्हेस्ट करू शकता. जसं की 2,000 रुपये एखाद्या स्ट्रॉंग फंडामेंटल असलेल्या कंपनीमध्ये, 2,000 रुपये तुम्ही एखाद्या ईटीएफ मध्ये. आता ईटीएफ म्हणजे काय? ईटीएफ म्हणजे असा फंड जो संपूर्ण मार्केटला फॉलो करतो. आणि उर्वरित 1,000 रुपये तुम्ही या जर लर्निंग पर्पज ठेवू शकता, ज्यामध्ये तुम्ही एक इंट्राडे ट्रेडिंग सुद्धा करून बघू शकता, किंवा एखाद्या ईटीएफ सारख्याच एखाद्या चांगल्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. उदाहरणार्थ म्हणायचं झालं तर निफ्टी बीज. आता निफ्टी बीज जर म्हटलं तर यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंटची जी रिस्क असते ती खूप कमी असते. आता यामध्ये तुम्ही 1,000 रुपये सुद्धा तुम्ही इन्व्हेस्ट करून तुमची जी रिस्क आहे ती तुम्ही कमी करू शकता. आता वळूयात तिसऱ्या पॉईंटकडे, जो खूप महत्वाचा असणार आहे की बिगिनर्सने कोणत्या चुका टाळायला हव्यात. नवीन इन्व्हेस्टर जे असतात स्टॉक मार्केटमध्ये नवीन नवीन आलेले, हे हमखास या चुका करतात. आता ते काय करतात, सर्वचे सर्व पैसे एखाद्या पेनी स्टॉकमध्ये लावतात किंवा एफएनओ चालू करतात. आणि एखादा जो ग्रुप असतो टेलिग्रामवर किंवा व्हॉट्सअपवर, त्यावर आपल्याला टिप्स भेटत असतात फ्रीमध्ये, त्या आपण फॉलो करून आपण त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि आपलं नुकसान करतो. असे अनेक जण आहेत की जे या सर्व चुका करतात. तर या चुका आपल्याला टाळायच्या आहेत, कारण स्टॉक मार्केटमध्ये काम करत असताना खूप पेशन्सची गरज असते आणि खूप नॉलेज पाहिजे, तेव्हा आपण स्टॉक मार्केटमध्ये काम करू शकतो. तर हा झाला आपला एक पॉईंट. आता वळूयात आपण चौथ्या पॉईंटकडे. आपला चौथा पॉईंट असणार आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. स्टॉक मार्केटमध्ये लगेच पैसा बनत नाही. कुणाचं तुम्ही ऐकून येत असाल इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, तर तुम्हाला मला एकच सांगायचं, स्टॉक मार्केटमध्ये लगेच पैसा बनत नाही. यासाठी तुम्हाला स्टेप बाय स्टेप इन्व्हेस्टमेंट करायची असते आणि त्यानंतर तुम्हाला कंपाऊंडिंग करत करत हळूहळू पैसे टाकत जे कंपाऊंडिंग करता तुम्ही, त्यानुसार तुम्हाला रिटर्न्स भेटतात आणि त्यानुसारच तुम्हाला पैसे बनतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर पैसे कामाला लावून तुम्ही पैसे कमावता. तर यासाठी स्टॉक मार्केट आहे. एकदमच तुम्ही आला आणि लगेच तुम्हाला पैसे मिळतील, तर हा पूर्णपणे गैरसमज आहे. हा तुम्हाला पूर्णपणे टाळायचा आहे स्टॉक मार्केटमध्ये ॲज अ बिगिनर तुम्ही काम करत असताना. आणि अशी सोप्या शब्दामध्ये तुम्हाला स्टॉक मार्केट संदर्भातली माहिती हवी असेल आणि माझे बाईक राईड्सचे जे व्लॉग्स असतील ते तुम्हाला जर बघायचे असतील, तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी शेअर करणार आहे. तर भेटूयात पुन्हा अशाच व्हिडिओमध्ये. त्यासाठी नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबतच आवडला असेल हा व्हिडिओ तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि सोबतच मित्रांसोबतही शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.